अमेरिकेत अपघात झालेल्या साताऱ्याच्या नीलम शिंदेंच्या वडिलांना व्हिसा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। नीलमवर सध्या अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरू असून ती बेशुद्ध अवस्थेत मृत्यूशी झुंज देते। तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी कुटुंबियाची परवानगी आवश्यक असते। तिच्या वडिलांनी अमेरिकेच्या व्हिसासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली होती। परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर अखेर नीलमच्या नातेवाईकांना व्हिसा मिळालाय। नीलम अमेरिकेत उच्च शिक्षण घेते तर कॅलिफोर्निया विद्यापीठात ती 4थ्या वर्षात शिकते। 14 फेब्रुवारीला ती खरतर फारायला गेली असताना हा अपघात झालेला आहे। हिट अँड रनचा हा प्रकार असल्याचं समजते। तिला पाठीमागून कारनं उडवलं। दोन्ही हात, पाय, डोके आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं। अपघातानंतर तिला कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील सी डेव्हिस मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे। छातीला मार लागल्यानं ती कोमात गेल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।